सर्वात लहान आणि सर्वात मोठा ही संख्या ओळखायची आपल्याला या दोन पैकी. असे अनेक दिलेले असतात, पण या दोनच उदाहरणं आपण घेतली, अगदी सोप्या स्वरूपात आहे. बघा, या 8ला आणि 3ला कर्निष्ठ संख्या, ह्या कर्निष्ठ संख्या आहेत. मग अशा वेळेस काय करायचं माहितीये का, या दोघांचा गुणाकार करूया. बघा काय होईल, 8 गुणिला 3 बरोबर 24, आणि इथे काय होईल, 6 गुणिला 4 बरोबर, गुणाकार कसा आला, सारखाच आला. मग आता काय होईल माहिती आहे का, यांची बेरीज करून पाहू. काय होईल, 8 अधिक 3 बरोबर किती, 11, आणि 6 अधिक 4 बरोबर किती, 10. मग ज्याची बेरीज मोठी आहे तो मोठा, म्हणजे वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 3 हा मोठा, आणि वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 4 हा लहान. म्हणजे आलं लक्षात, ठीक आहे.